मंडळी, राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या चर्चेला उधाण आलंय. शनिवारचा संपूर्ण दिवस तर या संदर्भातील चर्चांनीच व्यापून टाकला. परंतु मुळात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना खरंच एकत्र यायचंय का? आणि ते कशासाठी? का? त्या दोघांनी एकत्र येण्याऐवजी त्यांना इतर पर्याय नाहीत का? आणि जर ते खरोखरच एकत्र आले तर महाराष्ट्राच्या राजकारणात काय काय होऊ शकतं, अशा अनेक प्रश्नांभोवती व शक्यतांभोवती महाराष्ट्रभर चर्चा सुरू आहे. याच संबंधी आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरानं जाणून घेणार आहे. नमस्कार, मी दीपक दराडे आणि तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज. पुढे जाण्यापूर्वी एक आठवण, आमच्या चॅनलला आपण सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मंडळी, राज आणि उद्धव ठाकरेंच्या एकत्र येण्याच्या शक्यतेविषयी महाराष्ट्रातच नाही तर देशभर चर्चेला उधाण आलेलं आहे. दोघांनी एकत्र येण्याविषयी एकमेकांना जाहीरपणे टाळी दिली आहे. आता पुढं काय होतं हे पाहणं खूप महत्वाचं आहे. एकत्र येण्यानं काय होईल हे समजून घेण्यापूर्वी आपल्याला जरा थोडं इतिहासामध्ये डोकवावं लागेल. त्यामध्ये प्रामुख्यानं हे समजून घ्यावं लागेल की राज ठाकरेंनी शिवसेना 27 नोव्हेंबर 2005 रोजी सोडण्याचा किंवा देण्याचा का निर्णय घेतला. शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर राज ठाकरेंनी 9 मार्च 2006 रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाची स्थापना केली. त्यानंतरच्या 2009च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना मोठं यश मिळालं. 13 आमदार निवडून आले. परंतु पुढे हे यश टिकवता आलं नाही. तसंच बाळासाहेबांच्या निधनानंतर उद्धव ठाकरे यांच्या समोर देखील भाजपाचं मोठं आव्हान उभं राहिलं. भाजपानं उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला कायम दाबण्याचा प्रयत्न केला. खरं म्हणजे प्रत्येक पक्ष आपापली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करताना दुसऱ्याचं खच्चीकरण करीत असतो आणि तेच भाजप करीत होता. त्यात नवल असं काही नव्हतं. मंडळी, आता राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे यांच्याबरोबर येण्यासाठी टाळी दिली आहे आणि उद्धव ठाकरेंनी पण त्याला सकारात्मक प्रतिसाद दिलाय. परंतु हे दुसऱ्यांदा घडतंय. यापूर्वी देखील राज यांनी एकत्र येण्याविषयी टाळी दिली होती, मात्र त्यावेळी उद्धव ठाकरेंनी प्रतिसाद दिला नव्हता असं राज ठाकरे यांच्याकडून वारंवार सांगितलं गेलं. 2017च्या मुंबई महापालिका निवडणुकीनंतर निवडून आलेले राज ठाकरेंचे नगरसेवक उद्धव ठाकरेंनी पळवले असा आरोपही मनसेकडून वारंवार केला गेला. त्यानंतर 2019च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर उद्धव यांनी भारतीय जनता पार्टीची साथ सोडली आणि काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जात महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रात आलं. स्वतः उद्धव ठाकरे त्यावेळी मुख्यमंत्री बनले. त्यावेळी शपथविधीला राज ठाकरे हजर होते. उद्धव मुख्यमंत्री असतानाच्या त्या 2.5 वर्षाच्या कालखंडात राज ठाकरे यांनी क्वचितच उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केल्याचं आपण बघितलं. त्यानंतर शिवसेना फुटली. बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेल्या शिवसेनेला उभं आडवं फोडून पूर्णपणे नेस्तनाबूत करण्याचा डाव विरोधकांनी आखला आणि त्यात ते यशस्वी देखील होत गेले. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेला मोठं खिंडार पडलं. 40 आमदार आणि 13 खासदार शिंदेसोबत गेले. त्यानंतर न्यायालयात कायदेशीर लढाई सुरू झाली. पक्षाचं नाव, पक्षाचं चिन्ह असं सगळंच शिंदेंना मिळालं. उद्धव ठाकरेंना केवळ बाळासाहेबांचा फोटो लावून हीच खरी शिवसेना आहे हे म्हणण्याशिवाय दुसरं काहीही शिल्लक राहिलं नव्हतं. अनेक नेते एक एक करून शिंदेसोबत जात असल्याचं चित्र आपण आजपर्यंत बघितलंय. तरी देखील उद्धव ठाकरेंनी भाजपच्या विरोधातील लढाई सुरू ठेवली. त्यांच्यासह आदित्य ठाकरे, संजय राऊत आणि इतर शिवसैनिकांच्या सोबतीनं उद्धव ठाकरे किल्ला लढवत राहिले. 2024च्या लोकसभेला शिवसेना फुटल्याची सहानुभूती मिळाली. उद्धव ठाकरेंचे 9 खासदार निवडून आले. महाविकास आघाडीला महाराष्ट्रामध्ये 48 पैकी 30 जागा मिळाल्या. परंतु महायुतीनं विधानसभा निवडणुकीआधी मात्र कंबर कसली आणि लाडकी बहीण योजना आणली. या योजनेनं करामत केली. विधानसभा निवडणुकीत भाजपा, शिंदेची शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांना चांगल्या जागा मिळाल्या. तर उद्धव ठाकरेच्या शिवसेनेची आणि महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गटाची धुळधाण उडाली. त्याच निवडणुकीत राज ठाकरेंना सोबत घेण्याचं आश्वासन देत भाजपानं राज ठाकरेंना चर्चेमध्ये ठेवलं. परंतु ऐन निवडणुकीच्या तोंडावर एकटं लढायला भाग पाडलं. त्यामुळे स्वतःच्या मुलासह सर्वच उमेदवार त्यांचे पराभूत झाल्याचं पाहण्याची वेळ ही राज ठाकरेंवर आली होती. कुठंतरी ही गोष्ट राज ठाकरेंच्या जिव्हारी लागली असणार आहे. ही सर्व पार्श्वभूमी पाहता आजच्या घडीला उद्धव आणि राज यांना एकत्र येण्याशिवाय अन्य पर्याय नाही असं माझं मत आहे.
इतर पर्याय दोघांनीही आजमावून पाहिलेत. उद्धव यांनी काँग्रेस राष्ट्रवादी सोबत जाण्याचा पर्याय अनुभवलाय, तर राज यांनी भाजप सोबत जाण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या धोरणानुसार ते तटस्थ राहिले. मात्र भाजपचे मनसुबे त्यांना निश्चितपणे त्यातून समजले असतील. त्यामुळंच यापुढच्या काळात दोघांनाही राजकारणात टिकायचं असेल तर एकत्र येण्यावाचून पर्याय नाही. परंतु दोघं एकत्र काय येतील असा प्रश्न सर्वच जण विचारतात. त्यामागे एक भावनिक कारण सुद्धा आहे. ते कोणतं ते आपण बघू. राज ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरे हयात असताना उद्धव ठाकरेंच्या कारणास्तव शिवसेना सोडली होती. त्यावेळी राज ठाकरेंना खूप त्रास झाला होता, असं राज यांनी स्वतःच अनेकदा सांगितलेलं आहे. त्यामुळं शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर सातत्यानं राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर प्रहार केल्याचं आपण ऐकलं, बघितलं, वाचलं. अगदी 2014च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान बाळासाहेबांना शेवटच्या दिवसांमध्ये तेलकट वडे खायला घातले, इथपर्यंत राज ठाकरेंनी वाभाडे काढले होते. उद्धव ठाकरेंनी देखील राज यांना सोडलं नाही. संधी मिळेल तेव्हा त्यांच्यावर टीका केली. परंतु आता आता मात्र दोघंही म्हणतायत की त्यांच्यातले वाद, त्यांच्यातली भांडणं ही फार मोठी नाहीत. महाराष्ट्राच्या हितापेक्षा ती खूप छोटी आहे आणि दोघांनीही एकत्र येण्याच्या संदर्भामध्ये पुन्हा एकदा एकमेकांना टाळी दिली आहे. राज ठाकरेंनी महेश मांजरेकरांनी घेतलेल्या मुलाखतीमध्ये दिलेल्या टाळीनंतर उद्धव ठाकरेंनी देखील एका कार्यक्रमादरम्यान बोलताना राज यांनी दिलेल्या टाळीला टाळी दिली आहे. हे विशेष आहे. आता जर राज ठाकरे व उद्धव ठाकरे एकत्र आले तर काय होऊ शकतं याविषयी जरा बोलूया. राज व उद्धव या दोघांचं शक्तीस्थळ म्हणजे बाळासाहेब ठाकरे. ज्या बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केली, वाढवली, सत्तेत बसवली, त्याच शिवसेनेची बाळासाहेबांनंतर लखतर काढण्याचा प्रकार विरोधकांनी चालवला. उद्धव ठाकरेंना जशी ही गोष्ट जिव्हारी लागली आहे तशी ती राज ठाकरेंना देखील लागली असणार. त्यांनी याविषयी अनेकदा खंत व्यक्त केली. ते अनेकदा म्हणालेत की ते स्वतः जेव्हा शिवसेनेतून बाहेर पडले तेव्हा अनेक आमदार खासदार सोबत घेऊन शिवसेना फोडता आली असती, परंतु त्यांनी तसं केलं नाही. त्याचं कारण म्हणजे बाळासाहेबांच्या शिवसेनेवर राज यांचं प्रेम होतं आणि शिवसेनेशी त्यांचं भावनिक नातंही होतं. आणि आज त्याच बाळासाहेबांनी स्थापन केलेली शिवसेना प्रचंड अडचणीत आहे. या शिवसेना नावाला वाचवायचं असेल तर उद्धव ठाकरेंसोबतचे वाद मिटवून त्यांच्या सोबत जावं लागेल. हेच यामागचं भावनिक कारण आहे. आता हे भावनिक कारण जरी असलं तरी राजकारणातलं वास्तव सुद्धा आपण बघायला पाहिजे. वास्तवात दोन्ही ठाकरे बंधूंना त्यांचं राजकारण टिकवायचं असेल तर एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही, हे वारंवार मी म्हणतोय. कारण दोघं एकत्र आले तर मराठी माणसासाठी, महाराष्ट्रासाठी एकत्र आले असं चित्र निर्माण होईल. त्याचा फायदा दोघांनाही होईल. मागच्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत दोन्ही ठाकरे बंधूंनी वेगवेगळ्या पर्यायांना आजमावून बघितलेलं आहे. त्यामुळे येणाऱ्या महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरेंना मुंबई ताब्यात ठेवायचे असेल आणि मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर यासारख्या महत्त्वाच्या शहरातल्या महापालिकेमध्ये संख्याबळ वाढवायचं असेल तर एकत्र येणं आवश्यक आहे. मुंबईमध्ये 2017 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत शिवसेना आणि भाजपा हे युतीतले पक्ष आमने-सामने लढले. तेव्हा भाजपानं त्यावेळी कडवी लढत देऊन 82 जागांवर विजय मिळवला होता आणि शिवसेनेला त्यांच्यापेक्षा केवळ 2 जागा म्हणजे 84 जागा मिळाल्या होत्या. 2 जागा जास्त होत्या. हा इतिहास फार जुना नाही. त्याबरोबरच पुण्यात तर भाजपनं सर्वांनाच भुईसपाट केलं होतं. नाशिकमध्ये राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सत्ता होती. तिथंही भाजपनं सगळ्यांनाच नेस्तनाबूत केलं होतं. हे गेल्या 2-3 निवडणुकीतलं हे गणित पाहता आता इतरांबरोबर युती आणि आघाड्या करून दोन्ही ठाकरेंच्या पदरात फारसं काही पडणार नाही. शिवाय भाजपा उद्धव ठाकरेंवर डोळे वटारू नये आणि तसंच ते राज ठाकरेंनाही मायलेज मिळू देत नाही. त्याचं कारण म्हणजे पुन्हा बाळासाहेब ठाकरेंसारखं नेतृत्व तयार होऊ नये याची काळजी घेताना भाजपचे वरिष्ठ नेते कायम दिसतात. याचं उदाहरण तुम्हाला द्यायचं झालं तर भोंग्याच्या आंदोलनात ते दिसून येईल तुम्हाला. राज ठाकरेंनी त्यावेळी भगवी शाल पांघरली आणि त्यावेळी भगवी शाल पांघरून राज ठाकरेंनी केलेल्या भाषणातून लोकांना ते बाळासाहेब वाटू लागले. महाराष्ट्रभर राज ठाकरेंचे हिंदू जननायक म्हणून पोस्टर झळकू लागले. मात्र त्यानंतर ते पोस्टर पण गायब झाले आणि ती भगवी शाल पांघरणं पण फारसं दिसलं नाही. त्यामुळे उद्धव ठाकरेंना जशी भाजपच्या विरोधात उभा राहायचंय त्यांना, तसंच राज ठाकरेंना पण उभा राहायचंय
आणि दोघांच्या एकत्र येण्यानं शिवसैनिक आणि मनसैनिक एकत्र येऊन जी ताकद उभी राहील ती मोठी असेल. आता ते एकमेकांसोबत युती करतात की मनसे शिवसेनेत विलीन करतात याविषयी आता तरी आपण फारसं काही सांगू शकत नाही. परंतु जर शरद पवार आणि अजित पवार सगळे हेवे दावे बाजूला ठेवून जर एकत्र येऊ शकतात आणि आता पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चा होऊ शकतात त्यांच्या, तर राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्यानं इतर राजकीय पक्षांना ते झोंबण्याचं कारण नाही. तसंही राजकारणात कोणीच कोणाचा शत्रू अथवा मित्र नसतो. असते ती ॲडजस्टमेंट, फायद्याचं आणि बेरजेचं राजकारण. परंतु एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे इथं, ती म्हणजे नुकतीच एकनाथ शिंदेंनी राज ठाकरेंची घरी जाऊन भेट घेतली. त्यावेळी डिनर डिप्लोमसी झाली. आता त्यावेळी नेमकी काय चर्चा झाली ही त्यांनाच माहिती आहे. परंतु त्यानंतर लगेचच दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा होणं आणि दोघांनाही त्यासाठी म्हणजे दोघांनीही एकमेकांना त्यासाठी टाळी देणं, हा योगायोग म्हणायचा की त्यामागे काही वेगळं राजकारण आहे, हे येणाऱ्या काळात आपल्याला समजेल. तुम्हाला दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याविषयी काय वाटतं? ते व्हिडिओच्या खाली जरूर लिहा आणि फॉर द पीपल न्यूज चॅनलला आपण सबस्क्राईब करा, लाईक व फॉलो करा आणि व्हिडिओ हा जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.